हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ मी आज 30 तारीख आहे. दिसते का तुम्हाला? आत्ता टाईम झाला आहे 11:06 टायमिंग झालं आहे. तुम्हाला टाईम दिसणार नाही, ब्राईटनेस खूप आहे. 1 मिनिट, हे बघा 11:06 झाले. त्याच्यात मी आत्ता ब्लॉग शूट करते कारण हा डिसेंबर महिन्यातला शेवटचे 2 दिवस अगोदर आणि लास्ट ह्या 2025 सालामधला इयरमधला आपला हा लास्टचा म्हणजे एक ब्लॉग आहे. मी तर ठरवलं आहे की नवीन वर्षापासून आपण डेली ब्लॉग टाकायचे. तर म्हटलं एक आत्ता सुरुवात 2-3 दिवस अगोदर करूया. तर मी कालपासून सुरुवात केलेली आहे डेली ब्लॉग टाकायचं, डेली ब्लॉगिंग करायचं. तर ॲक्च्युली हा मला लाईव्हच घ्यायची होती मागाशी, पण नाही घेता आलं काही कारणांमुळे. तर मी तर ठरवलं आपण ब्लॉग बनवूया. तर मला अशा टॉपिकवर बोलायचं आहे की माझं 2025चं जे वर्ष होतं ते कशा पद्धतीने गेलं किंवा मला त्याच्यामध्ये काय काय अनुभव आले. तर काही चांगले आलेत, काही वाईट आलेत. मी सगळे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू पाहायला लागेल कारण खूप सांगणार आहे. तर मी सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी उद्या एक लाईव्ह घेणार आहे. त्याच्यामध्ये तर तुम्हाला लाईव्हवरती मी पूर्ण, आता हे व्हिडिओमध्ये मला जास्त काही मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. बट मी उद्या लाईव्हवरती खूप बोलणार आहे की माझं ते 31 उद्या आहे. तर माझं पूर्ण वर्ष कसं गेलं, काय काय कंडिशन्स आल्या, त्याच्यामधून मी कशी बाहेर पडली, कसे लोकांनी मला त्रास दिला, काय दिला, या सगळ्याच गोष्टी. 1 मिनिट 1 मिनिट. तर हां, मी काय सांगत होते ते काय झालं, व्हिडिओ 2 मिनिटाचाच होत होता. तर मला ते लक्षात नाही आलं आपण बॅक कॅमेऱ्याने शूट करूया. तर फ्रंट कॅमेऱ्याने आपण शूट केला तर ते 2 मिनिट आणि 4 मिनिट टाईम दाखवत होता. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पॉज केला. तर हां, मी काय सांगत होते 2025 साल. तर 2025 साल माझ्यासाठी तसं खूप कठीण गेले. म्हणजे त्याची व्याख्या आता मला सांगायला गेलं ना तर इतकं कठीण गेलं की ते मला नाही वाटत. माझं असं इच्छा आहे की असं वर्ष कोणाच्याच आयुष्यात नको जायला, नको व्हायला कोणाबाबत घडायला. आणि शिकायचं झालं तर मी असं खूप शिकले ह्या 2025मध्ये, जे की सर्वात जास्त धोका मला माझ्या जवळच्या लोकांनी दिला. त्रासही खूप माझ्या जवळच्याच, अति जवळच्याच लोकांनी मला दिला. पण मला त्या लोकांना असं सांगायचं आहे की थँक्यू सो मच. तुम्ही मला त्रास दिला, तुम्ही मला जो काही म्हणजे आता काय अजून म्हणतात, त्रास दिला, त्याच्यानंतर मला खूप हर्ट करण्याचा प्रयत्न केला, खूप काही गोष्टी केल्या. आता मला त्या नाही सांगायच्या ओपनमध्ये एवढ्या युट्यूबवरती की ते सांगणं योग्य नाही आहे. आणि ह्या गोष्टींसाठी मला वेळ पण नाही आहे. पण आता मी हा जस्ट ब्लॉग करते 2025चं वर्ष माझ्यासाठी कसं केलं ते शेअर करायचं आहे म्हणून शॉर्टमध्ये मी आपलं सांगते. त्या लोकांना मी खूप आभार मानते की त्या लोकांनी मला जो त्रास दिला, त्यांनी जे माझ्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागल्या, त्यांना असं प्लॅन करावं लागलं माझ्यासाठी. मी एकटी पडेल, मी खचून जाईल. तर माझ्या लोकांना सांगायचं आहे की मी अजिबात एकटी पडलेली नाही आहे आणि मी खचलेली तर बिलकुल नाही आहे. हां, मला त्रास झाला त्यावेळेस ते माझी परिस्थिती, जर माझं हेल्थ इश्यू थोडे चालू होते, त्याच्यानंतर मी प्रेग्नेंट होते, त्याच्यामुळे मला त्या गोष्टी त्यावेळेस थोड्याशा कॅच करायला किंवा त्या कंडिशनमधून जायला थोड्या त्रासदायक झाल्या. मी गेली त्या कंडिशनमधून सुद्धा, पण त्रासदायक झाल्या मला थोड्या. पण तो त्रास, ते लोक मी आयुष्यभर कधी न विसरणारे की ज्या लोकांनी मला एवढा त्रास दिला. आणि मी अशा म्हणजे आता त्या काय बोलू मला कळत नाही. अपेक्षा पण नव्हती की एवढे जवळचे लोक आपल्याला त्रास देतील आणि तेही अशा प्रकारे. बापरे, इमॅजिन करत नाही. त्यामुळे आजकाल त्यांचा जो असा तो मुखवटा आहे चेहऱ्यावरती, नाही का, आम्ही चांगले आहोत, आम्ही तसे नाही आहे, असं त्यांनी एक चेहऱ्यावरती मुखवटा घातलेला आहे. ठीक आहे, असे ते सगळ्यांना फसवतील, करतील. सॉरी. हां, तर मला तेव्हा असं सांगायचं होतं की थँक्यू. जाऊन द्या, अशा लोकांच्या विषयी काय बोलणार आपण, की त्यांची टेंडन्सीच अशी असते आणि ही लोक अशी कधी आयुष्यात त्यांच्या सुखी होत नाही. मी असं आता त्यांना काय म्हणतात, आपण बद्दुवा देत नाही आहे, पण असं खरंच सांगते
की ही लोक आयुष्यात असं जास्त काळ जास्त सक्सेस किंवा ते जास्त काळ त्यांच्याकडे राहू शकत नाही, कारण हा नियमच आहे की जो दुसऱ्याला दुःख देऊन खुश असा नाही राहू शकत कोणी. तुम्ही जर एखाद्याला दुखवताय आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आनंदी राहताय यातून, तर अजिबात नाही. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही जर तुम्ही समोरच्याला दुखवताय, वारंवार त्याला त्रास देताय, त्याला तुमच्यामुळं काहीतरी हानी पोहोचते, तर तो देव तुम्हाला कसं माफ करेल. आणि तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला काही कळत नाही, तर ह्या तुमचा चुकीचा भ्रम आहे. समोरच्याला सगळं कळतं. पण हां, एकेकाळी माझी परिस्थिती अशी होती की नाही का, मला ते बोलता आलं नाही, शेअर करता आलं नाही, किंवा काही गोष्टी अशा झाल्या मला की मला असं दाबण्यात आलं की माझी घुसमट झाली ती. आता हे 2025मध्ये खरं सांगायचं अशी नात्यांची घुसमट झाली. नंतर मला जे त्रास देत होते त्यांची घुसमट झाली. पण त्यातून मी सावरले, मी त्यातून पुढं पण गेले. एक मिनिट, एक कॉल आला, 1 मिनिट. घुसमट झाली, काही झालं तरी मी त्यातून सावरले गेले. त्याच्यामुळं जाऊन द्या, जे झालं ते झालं. जास्त आता याच्याविषयी मी आत्ता काही बोलत नाही जास्त. हे तुम्हाला मी लाईव्हवरती सगळी स्टोरी सांगणार आहे, सगळी शेअर करणार आहे. हां, आणि अजून एक अशी गोष्ट सांगायची होती मला अजून एक असं सांगायचं आहे की 2025मध्ये मला जो त्रास झाला, जे जे माझ्या लोकांनी दुखवलं, किंवा ज्यांच्यासाठी मी खूप काही केलं, अशा लोकांनी मला दुःख दिलं. अशा ज्या लोकांनी मला फक्त कामापुरता माझा वापर केला, आणि अजूनही तेच करतात की कामापुरताच माझा फक्त वापर करतात, अशा लोकांना तर मला वाईट वाटलं पण आता नाही वाटून घेते मी. कारण मी ठरवलंय की अशा लोकांचा आता विचार नाही करायचा. मला माझं एक अशा लाईफमध्ये आता जायचं आहे की हे आजूबाजूला जे तात्पुरते जे मायाजाल आहे, जे असं ह्याचं आहे ते खोटं, एक खोटे मुकोटे घालून जे आपल्या शेजारी, त्यांना आपण असं साईडला करायचं, बाजूला करायचं आहे. आपल्याबरोबर 4 लोक असून द्या, पण ते आपल्याबरोबरची खरी चांगल्या मनाची पाहिजेत. तर मी त्या सर्वांना असं सांगेल की 2025 वर्ष मला गेलं वाईट, तर ठीक आहे, असून द्या. पण 2026 वर्ष हे माझं आहे, आणि मला माहिती आहे ते माझ्यासाठी खूप छान जाणार आहे. तुम्ही आता प्लॅन करा की 2026मध्ये हिला अजून कसा त्रास द्यायचा. तुम्ही नाही कोणी मला त्रास देऊ शकत, तुम्ही नाही काही करू शकत, कारण तुम्ही 2025मध्ये खूप प्रयत्न केले. काय झालं, त्यातून मी खूप स्ट्रॉंग झाले, मला खूप कॉन्फिडन्स आला, मला समजलं मी काय करू शकते, मी काय केलं पाहिजे, आणि मला समजत गेलं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त प्लॅन करत राहावा, किंवा अजून तुम्ही याच्यातच पुढे जाणार, दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये नाही पुढे जाणार. आणि तुम्ही तेच करत आलाय आत्तापर्यंत हे. आणि वेळ पडली ना, मी प्रत्येकाचे, माझ्याकडे खूप सारे रेकॉर्डिंग्स आहेत. मला जो कोणी त्रास दिलाय ना, त्या लोकांचे रेकॉर्डिंग्स आहेत, त्यांचे नाव आहे. वेळ आल्यावरती ना, आणि ती वेळ येईल मला माहिती आहे, ते मी वाजवणार आहे सगळ्यांचे. कारण ते लोक किती खरे आहेत ना, ते मला दाखवायचे सगळ्यांना की मला हे असं नाही आवडत. इथं तुम्ही काय करता, तुम्ही एका साईडला एक बोलता, ह्याला एक बोलता, त्याला. अरे काय तुम्हाला बोलायचं आहे ना, तुम्ही समोरासमोर बोला ना. डायरेक्टली कॉल करा, कॉलवर विचारा, हे असं आहे का, हे तसं आहे का. तुम्ही इकडे तिकडे कशाला चॅटिंग करून हे करता ना, ह्या गोष्टी शेअर करता, आणि त्याही खोट्या पसरून त्याच्यामध्ये 2 वाक्य खरे असले तर 5 ते 6 वाक्य तुमच्या मनाच्या ॲड करून तुम्ही रिकामे. याच्यातून काय होतं, तुमची लेवल, तुमची पात्रता कळते, हे लक्षात नेहमी ठेवा. हां, चुका सगळ्यांकडून होतात, माझ्याकडून पण झाली असेल, मी मान्य करते. सगळ्यांकडूनच चुका होतात, तुमच्याकडून झाल्या असेल तेही मी मान्य करते. पण एवढ्या अशा चुका तुम्ही नाही करू शकत असे. ठीक आहे, जाऊन द्या, आपलं जास्त नको अशा लोकांना काय म्हणायला. तर आता मी 2026चं वर्ष माझ्या ह्याच्या 2026मध्ये ह्या लोकांचा विषय आपण खरंच टॉपिक बंद करूया. कारण हे लोक कधी न सुधारणार आहेत, आणि कधी नाही का हे करणार आहेत. त्यांना वाटतं पैसा म्हणजे सगळं. नाही, त्यांना 2026मध्ये कळणार आहे पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे. या जगात खूप मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे माणुसकी, माणसांमधलं प्रेम.
आणि हे ज्यावेळेस त्यांच्यावर वेळ येणार आहे तेव्हा त्यांना हे कळणार आहे. आणि आधी पण येऊन गेली वेळ, त्यावेळेससुद्धा मी साथ दिली माझ्या पद्धतीने. मी पैशाची नाही साथ देऊ शकली, पण मी प्रेमाची किंवा आपण एक 4 शब्द चांगल्या गोष्टी समजून सांगणं, बोलणं, ह्या गोष्टी नेहमी मी करते आणि करत राहणार आहे. कारण तो माझा स्वभाव आहे. मी माझ्या स्वभावामध्ये कुठे चेंज झालेली नाही आहे. हां, फक्त मी स्ट्रॉंग झाली आहे खूप, की आता पहिले कसे नॉर्मल अशी वागायची, की समोरच्यानं जरी मला फसवलं किंवा त्याने मला त्रास दिला तरी मी म्हणायचे जाऊन द्या ठीक आहे. पण आता नाही. आता कसं होतं, त्याची जागाच व्हॅल्यू डायरेक्ट काढून मनातून तो उतरून गेलेला असतो व्यक्ती. त्याच्याविषयी आता काही वाटतच नाही, की आपण त्याच्याविषयी नाही का जास्त आता काय मी बोलत नाही. त्याच्याविषयी जास्त प्रेम वाटेल असं काही होतच नाही आहे. असे बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये आता मी सांगते 2026. हां, 2026 तर माझ्यासाठी खूप चांगलं असणार आहे. कारण 2026मध्ये माझे खूप असे प्लॅन्स आहेत. ते मी आत्ता नाही एक्सपोज करणार तुम्हाला. मी नंतर ते सांगेन माझे ते प्लॅन काय आहेत काय नाही. तर मला 2026 वर्षामध्ये माझे खूप प्लॅन्स आहेत. मला खूप गोष्टी करायच्या आहेत, करून दाखवायच्या आहेत आणि त्या मी करणार पण आहे. मी तर ते नाही सांगत तुम्हाला नक्की एक्झॅक्ट मला काय बोलायचं आहे कशाबद्दल, पण ते एक सरप्राईज राहतील सगळ्यांसाठीच. आणि 2025मध्ये एक खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट घडली, म्हणजे एक मला छोटासा मुलगा झाला. म्हणजे मला असं काय वाटत नव्हतं मुलगा मुलगी हे काही नाही आहे, मानत नव्हते. पण ज्यावेळेस रक्षाबंधन किंवा भाऊबीज येते ना, तर माझ्या आयुष्यामध्ये मी तर नाही राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज करू शकले आणि करत पण नाही, अजूनपर्यंत करत नाही आहे. पण ज्यावेळेस ती वेळ माझ्या मुलीवर पण आली तेव्हा असं मला वाटलं की जे आपल्याला आपल्यावरती वेळ आली तीच आपल्या मुलीवर येते. तेव्हा असं वाटलं की नाही खरंच यार आपल्याला मुलगाच पाहिजे एक, की नाही का. म्हणजे तिला ती छोटी आहे खूप, पण तिला पण अपेक्षा होती की मी माझ्या भावाला राखी बांधेन, माझा भाऊ मला छोटंसं गिफ्ट देईल, या गोष्टी ती खूप मिस करत होती या. आणि त्याच्यानंतर असं काही नाही, मुलगी झाली असते तरी राखी पौर्णिमा भाऊबीज आपण केलीच असते. पण शेवटी म्हणतात ना, स्वामी किंवा देव आहे आणि आपण जर इथून चांगलं असेल ना मनापासून, तर आपलं सगळं चांगलं होतं. ठीक आहे, जाऊन ह्या गोष्टी नको सांगायला. हां, ही एक गोष्ट माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगलं आहे की 2025 वर्ष तेवढंच माझ्यासाठी, जेवढं वाईट गेलं तेवढंच माझ्यासाठी खूप लकी होतं की आम्ही जे 3 होतो ते आम्ही आता 4 झालेलो होतो फॅमिलीमध्ये. त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप आम्हाला तो एक आनंद झाला की आम्ही खूप त्या गोष्टीमुळे खुश झालो. मी माझं पूर्वीचं पहिलं काय असेल ते खूप विसरून गेले. आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तरी पण ऐकत मला मोटिवेशनल असं, म्हणजे मी एका माझ्या डायरीमध्ये लिहिलेलं, कधी कधी काय होतं, देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. हे मी वाचलेलं, मी माझ्या एका डायरीत नोट पण केलं, तुम्हाला सांगेन, दाखवेल ते कधीतरी. आणि ते खरं आहे, आपण नाही का त्याच्याशिवाय आपण स्ट्रॉंग नाही होते. तरी पण पुन्हा एकदा मला असं मनापासून वाटतंय की 2025मध्ये माझ्यामुळे जर कोणी दुखावलं असेल, मी कोणाला हर्ट केलं असेल, माझ्याकडून काही चुकलं असेल, तर त्या सर्वांची मी मनापासून माफी मागते. कारण मला नाही वाटत माफी मागल्यावरती कोणी कमी होतं किंवा नाही का कोणी मोठं होतं. आणि क्षमा मागून जर आपण नाही का आपलं वजन थोडी सगळ्यांसमोरच्याला असं वाटतं की हा कमी झाला, तर असं नसतं. माफी मागणारच खरा मनाने श्रीमंत राहतो. तर मी त्या सर्वांची माफी मागेन. माझ्याकडून जर चुकून जर कोणी दुखवून गेलं असेल, खरोखर माझ्याकडून मी खरोखर त्याला मनापासून दुखवलं असेल, तरीही त्यांची मी माफी मागेन. आणि 2026मध्ये ज्या माझ्याकडून 2025मध्ये चुका झाल्या असतील, ज्या वैयक्तिक माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या जवळच्या लोकांबद्दल असेल त्या माझ्यामुळे जे लोक हर्ट झाले असतील, फॅमिलीमधील असतील, बाहेरचे असतील किंवा आजूबाजूचे असतील,
किंवा कोणी असतील फ्रेंड सर्कल्समध्ये वगैरे असतील, तर मी 2026मध्ये त्या चुका पुन्हा घडू नये असा प्रयत्न करेन नक्कीच. की ज्या गोष्टी करायला नको आहेत, ज्या गोष्टीमधून फक्त त्रास होत असेल, तर त्या गोष्टी मला वाटते नको करायला, किंवा नको ह्या गोष्टी आपण हे करायला, नाही का. आणि बाकीचं तर मला वाटतं मी उद्या लाईव्हवरती नक्की बोलेल. हा व्हिडिओ मला वाटते खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. तुम्हा सर्वांना पण सगळ्यांना इन ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझ्या ह्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि खरंच सबस्क्राईब करा. एक मराठी मुलगी आहे, ती पुढे जाते, तर सगळ्यांनी मला असं वाटतं की सपोर्ट करा. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायची आहे मला, आता लास्टला एक जास्त वेळ घेत नाही आहे मी. ती अशी राहते की आपलं कोण आणि हे परके कोण ना. म्हणजे नाही का, आपण म्हणतो ना ज्यांना आपलेत, ह्या लोकांचा खूप अनुभव येतो जेव्हा आपण यूट्यूब चॅनल काढतो. आपण जर सांगतो सबस्क्राईब करा, नाही का, आपल्या चॅनलला, यार सबस्क्राईबच कोण करत नाही. आपण त्यांना पाठवतो लिंक किंवा नाही का, आपण माझं चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनल मी काढलं, इतकं म्हणजे वाईट टेंडन्सीची लोक असतात. यार तुम्ही एक सबस्क्राईब केलं, असे तर लोक आपण यूट्यूबला सबस्क्राईब किती. माझ्या आता ह्या महिन्यामध्ये खूप ग्रोथ झाली आहे चॅनलची. मला असं खूप कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो यार. म्हणून मी आता ह्याच्यामध्ये खूप म्हणजे इन्व्हॉल्व जास्त झाले, की एका महिन्यामध्ये मी एक 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे 31 सबस्क्रायबर वाढले. जर मी डेली ब्लॉगिंग केलं, मी डेली व्हिडिओ अपलोड केले, तर हो मला सबस्क्रायबर भेटतील. माझं चॅनल मॉनिटाईज होईल. मी माझे स्वतःचे 4 पैसे कमवू शकते, हे मला समजलं. म्हणून मी ह्या फील्डमध्ये आले. आणि आता 2 मुलं, मग जॉब पण मला करता येणार नाही आहे. तर आपण हाऊसवाईफ आहेत, तर आपण करू शकतो घरी बसून काहीतरी. आणि मी सगळ्यांना सांगेल, ज्यांना वाटतं की यूट्यूब खरंच खूप कठीण आहे, आपण जे बघतो ना यूट्यूबमध्ये ब्लॉगिंग वगैरे शूट करणं किंवा तसं त्यासाठी टाईम देणं, खरंच ज्या करतात ना त्यांना सर्वांना म्हणजे सल्यूटच, की खूप कठीण काम आहे. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, खूप बारकाईनं, म्हणजे खूप असं बोलणं, कॅमेरा पुढे येऊन बोलणं म्हणजे पण खूप कठीण काम आहे, नाही का. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका की यूट्यूबवर कोणीही येतं आणि ब्लॉगिंग वगैरे करतं. एवढं सोपं नाही आहे. नावं ठेवू नका कोणाला. जर ज्यांना ठेवतात ना, तर तुम्ही एक ब्लॉग करून बघा, एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करून बघा, किती कठीण आहे. आता मला एवढं 2 ते 3 व्हिडिओमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला आहे की मी बोलू शकते ऑन कॅमेरा. आणि आहे आधीपासून माझ्याकडं ते म्हणजे काय म्हणतो आपण, स्ट्रेट डेअरिंग असायचं. त्याच्यामुळे मला नाही वाटत त्याचा मला काही प्रॉब्लेम येतोय. पण थोडंसं नर्वस वाटत होतं, पण असं काही नाही ना. हां, पहिला मुद्दा म्हणजे आपण जर क्लिअर असेल, आपलं बॅकग्राऊंड जर पहिला मुद्दा चांगला असेल, तर तुम्ही ऑन कॅमेरा बोलू शकता ना, असे. मग तसं सगळं आपण स्ट्रॉंग असतो. जे येत नाही ऑन कॅमेरा, मग मी त्यांच्यासाठी असं म्हणेल की दाल में कुछ काला आहे. मग ते येत नाही, त्यांना माहीत असेल. मग तुम्ही दुसऱ्यांना नाव ठेवू नका त्यासाठी. एवढं सोपं नाही आहे ते, खूप कठीण आहे. आणि सर्वांना आता खूप व्हिडिओ मोठा होतो, तर सो फायनली गुड नाईट, बाय. आणि पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. बाय बाय.